वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुमच्या हिंदी मीडियम असेल किंवा इंग्लिश किंवा मराठी मीडियम असेल, तुमचे जे प्रश्न SST किंवा सायन्स किंवा इतर जे प्रश्न विचारले जाणार आहेत ते फक्त इंग्लिश आणि मराठी भाषेतच विचारले जाणार आहे. समजा तुमचं जरी हिंदी मीडियम असला आणि इथे आपण इतिहासाचे प्रश्न वाचत आहोत, तर ते प्रश्न तुम्हाला हिंदी भाषेमध्ये तिथे मिळणार नाही. ते प्रश्न तुम्हाला फक्त आणि फक्त मराठी भाषेतच द्यावे लागणार आहे. म्हणून आपण आपल्या व्हिडिओजमध्ये मराठीत टू मराठी जे आहे प्रश्नाचे उत्तर येथे देत आहोत. कारण आपल्याला जे प्रश्नपत्रिका भेटणार आहे 10 नोव्हेंबरला ते मराठी भाषेमध्येच असणार आहे. जरी तुमचा मीडियम हिंदी असला, मराठी असला किंवा इंग्लिश असला आणि तुमची सेकंड लँग्वेज पण कोणती पण असो, सेकंड लँग्वेज, परंतु जे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत ते फक्त मराठी भाषेमध्येच विचारले जाणार आहेत. तर हिंदी किंवा उर्दू बोलून काहीच उपयोग नाही. कारण हिंदी किंवा उर्दू भाषेमध्ये तुम्हाला CDP किंवा SST किंवा सायन्स हे प्रश्न तुम्हाला तिथे दिसणार नाही. ते प्रश्न तुम्हाला फक्त आणि फक्त मराठी भाषेमध्येच दिसेल, हे तुम्ही लक्षात ठेवा. तर चला आपण व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून आपल्याला असेच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळणार. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात. तर चला प्रश्न क्रमांक 1 आपण पाहूया. इथे प्रश्न विचारलेला आहे. यात बहुतेक प्रश्न जे आहे ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहे. इतिहास आणि भूगोलमध्ये जे विचारलेले प्रश्न आहे, म्हणजेच तारीख आणि शर्यत किंवा हिस्ट्री आणि जिओग्राफी. कागदाचा शोध या देशामध्ये लागला. पहिलाच प्रश्न इथे विचारलेला आहे, कागदाचा शोध कोणत्या देशामध्ये लागला? आणि योग्य जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक ब म्हणजेच चीनमध्ये. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 येथे विचारलेला आहे की समाचार दर्पण या भाषेत निघत असे. हे बघा, समाचारपत्र जे आहे दर्पण ते कोणत्या भाषेमध्ये निघत होते? तर याचा जे योग्य उत्तर आहे ते आहे मराठी भाषेत हे पत्र निघत होते. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 येथे विचारलेला आहे की मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र आहे डॅश डॅश आहे. मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र डॅश डॅश आहे. आणि योग्य जे उत्तर आहे याचं उत्तरसुद्धा दर्पण असणार आहे, कारण हे मराठी भाषेचे पहिले वृत्तपत्र होते दर्पण. यानंतर भूगोलचा प्रश्न इथे आपल्यासमोर आलेला आहे की हवा उंच गेल्यावर डॅश डॅश होते. हवा उंच गेल्यावर डॅश डॅश होते. तर योग्य उत्तर आहे हवा उंच गेल्यावर विरळ होते. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 येथे विचारलेला आहे की हवेचा दाब डॅश डॅश या परिमाणात सांगतात. 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे आणि योग्य जे उत्तर आहे ते आहे मिलीबार, म्हणजे हवेचा दाब मिलीबार या परिमाणात सांगतात. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 येथे विचारलेला आहे की पृथ्वीवर हवेचा दाब डॅश डॅश आहे. तर पृथ्वीवर हवेचा दाब कसा आहे हे आपल्याला इथे सांगायचं आहे. आणि योग्य जे उत्तर आहे ते आहे असमान, म्हणजे पृथ्वीवर हवेचा दाब कसा आहे तर असमान आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. हा प्रश्न 2021च्या TETच्या पेपर 2 मध्ये विचारला गेला होता की 5° उत्तर ते 5° दक्षिण अक्षवृत्ता दरम्यान दाबाचा पट्टा डॅश डॅश आहे. आणि योग्य जे उत्तर आहे ते आहे विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा निर्माण तिथे होतो. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8 सुद्धा 2021 मध्ये विचारला गेला होता की भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोठे आहे? आणि योग्य जे उत्तर आहे ते आहे वुलर सरोवर. हे झेलम नदीच्या काठी आहे उलम सरोवर. प्रश्न क्रमांक 8चं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 9. 9वा प्रश्न इथे विचारलेला आहे की केरळ, कर्नाटक राज्यात मान्सून पूर्वी काळात येणाऱ्या पावसाच्या सरींना म्हणतात. तर मान्सून पूर्वी जे पाऊस येतात त्याच्या सरींना म्हणतात कॉफी बहार सरी. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10 येथे विचारलेला आहे की ओडिसा राज्यात संबलपुराच्या पश्चिमेस महानदीवर उभारण्यात आलेला प्रकल्प. हे बघा, महानदीवर जे प्रकल्प उभारण्यात आलेला आहे ते आपल्याला इथे ओळखायचं आहे. आणि योग्य उत्तर आहे हिराकुंड प्रकल्प, कारण भाकरा नांगल प्रकल्प हे सिंधू नदीवर उभारण्यात आलेला आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 11. प्रश्न क्रमांक 11 येथे दिलेला आहे की पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतीस म्हणतात. अतिशय सोपा हा प्रश्न आहे. आणि पावसाच्या पाण्यावर अवलंबून जी शेती असते त्याला आपण कोरडवाहू किंवा जिरायत शेती असे म्हणतो. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 12. प्रश्न क्रमांक 12 येथे विचारलेला आहे की भारतात कर्नाटक राज्याचा प्रथम क्रमांक डॅश डॅश उत्पादनात आहे. हे बघा, आपल्याला इथे कर्नाटक राज्य कोणत्या उत्पादनावर प्रथम क्रमांक आहे हे ते आपल्याला बघायचं आहे. तर योग्य जे उत्तर आहे ते आहे मत्स्य
उत्पादन। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न। व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा। तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। PDF तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून भेटून जाईल। यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 13। प्रश्न क्रमांक 13 येथे दिलेला आहे की भारतातील पहिला पोलाद कारखाना राज्यात कुल्टी येथे सुरू झाला। हे बघा, कुल्टी येथे पहिला लोह पोलाद कारखाना सुरू झाला होता, पण हे कुल्टी कुठे येतो तर हे आपल्याला पाहायचं आहे। योग्य उत्तर आहे पश्चिम बंगाल, कारण भारतातील पहिला लोह पोलाद कारखाना हे जे आहे ते पश्चिम बंगालमध्ये सुरू करण्यात आला होता। यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 14। अनेक वेळा सीटेटमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारलेला गेलेला आहे। अनेक वेळा म्हणजे नेहमी हा प्रश्न सीटेटमध्ये सुद्धा विचारला जातो SSTच्या सेक्शनमध्ये। पश्चिम पॅसिफिक महासागरातील सर्वात खोल गर्ता, आणि हे जगातला सर्वात खोल गर्ता आहे। फक्त पश्चिम पॅसिफिक महासागरातील नाही तर हे जगातील सर्वात खोल गर्ता आहे। याला आपण म्हणतो मरियाना गर्ता, म्हणजेच ऑप्शन नंबर 2। यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 15। प्रश्न क्रमांक 15 येथे विचारलेला आहे की डॅश डॅश वृक्ष विषुववृत्तीय वनात आढळतो, तर योग्य उत्तर आहे मोहगनी हे वृक्ष विषुववृत्तीय वनात आढळतो। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न। प्रश्न क्रमांक 16। प्रश्न क्रमांक 16 येथे दिलेला आहे की जपानमधील जागृत ज्वालामुखी हे बघा, आपल्याला इथे जपानमधील जागृत ज्वालामुखी ओळखायचा आहे। आणि हे प्रश्न सुद्धा सीटेट किंवा TET मध्ये अनेकदा विचारला गेलेला प्रश्न आहे, आणि योग्य जे उत्तर आहे ते आहे फुजियामा, म्हणजेच पर्याय क्रमांक 4। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न। प्रश्न इथे विचारलेला आहे की शेती, कारखानदारी, वाहतूक व नागरीकरण हे घटक आहेत, तर हे बघा, हे जे घटक आहे, सर्व जे घटक आहे ते हे आर्थिक घटक आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न। भारताने 169 मध्ये पहिला अग्निबाण येथून सोडला। हे बघा, प्रश्न नंबर 8 पासून तर प्रश्न क्रमांक 20 पर्यंत हे सगळे जे प्रश्न आहेत ते पेपर 2 मध्ये 2021च्या सीटेटमध्ये TET मध्ये विचारले गेलेले होते। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये हे सगळे प्रश्न विचारले गेले होते। येथे प्रश्न विचारलेला आहे की भारताने 1969 मध्ये पहिला अग्निबाण येथून सोडला, तर योग्य जे उत्तर आहे ते आहे धुंबा। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न। प्रश्न क्रमांक 19। प्रश्न क्रमांक 19 येथे विचारलेला आहे की नकाशातील समोच्चता रेषा जवळ असल्यास जमिनीच्या असतो, म्हणजे जमिनीच्या डॅश डॅश असतो, तर योग्य जे उत्तर आहे जमिनीचा उतार कसा असतो, तर जमिनीचा उतार तीव्र असतो। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न। इथे विचारलेला आहे की पृथ्वीच्या अंतर्गाभ्यामध्ये प्रामुख्याने डॅश व खनिजे आढळतात। इथे डॅश डॅश दिलेला होता। पृथ्वीच्या अंतर्गाभ्यामध्ये कोणते खनिजे प्रामुख्याने आढळतात, तर पर्याय क्रमांक 2 जे आहे ते आपलं योग्य उत्तर इथे असणार आहे, कारण की पृथ्वीच्या अंतर्गाभ्यामध्ये निकेल व लोह हे खनिजे आढळतात। व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा। तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। हिंदी मीडियमसाठी अत्यंत उपयुक्त हिंदीचे व्हिडिओ आम्ही टाकत आहोत, तुम्ही आमच्या चॅनलवर व्हिजिट करून ते व्हिडिओ पाहू शकतात। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।